गड आहे। आपण पाहिलं असेल पाळणवरती ज्या प्रकारे जिंकून आले, आज हनुमान जयंती आणि त्याच दिवशी त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं। मी निष्ठेचा गड एवढ्यासाठी म्हणालो कारण अनेक लोक फुटण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी त्यांच्यावर काही केसेस असतील, दबाव असेल, सगळं काही रडून झालं। पण वर्षानुवर्ष जे हाडामासाचे शिवसैनिक राहिले, ज्यांच्या रक्तात शिवसेना आहे, ज्यांच्या रक्तात एक प्रेम उद्धव साहेबांबद्दल आहे, ते आज आमच्या सोबत आहे। आणि हनुमान चालिसामध्ये देखील एक ओळ जी मला नेहमीच आता आहे त्याचं महत्त्व जास्तीत जास्त वाटत आहे की राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति। त्याच्यात निष्ठेचं प्रतीक येतच ना, आणि ही निष्ठा आपण पाहतो की ही ताकद म्हणजे निष्ठा आणि निष्ठा म्हणजे ताकद, आज त्याच ताकदीचं रूप सगळीकडे दिसायला लागलं। असे अनेक आक्रमक आमच्या राज्यात आले, पण छत्रपती शिवरायांनी त्यांचा चमत्कार वेळोवेळी दाखवलेला आहे। सर पण कोणाच्या घरी गेले बघा, पालकमंत्री आणि दुसऱ्यांना पालक पनीर असं झालं असेल। हाच मुद्दा आहे खरं तर, जे शिंदेचे आमदार मंत्री आहेत वास्तव्यास त्यांच्या घरी न जातात फक्त तटकऱ्यांच्या घरी आम्ही मी केलं होतं तेव्हा माझ्या विरुद्ध बॅनर चालवले होते। आता बोला, हिम्मत असेल तर बोला। सर वक्फ बोर्ड बिल को लेकर बंगाल में हिंसा पैदा हो रही, वक्फ बिल को लेकर बंगाल में वक्त बिल बोर्ड को लेकर बंगाल में हिंसा और इसको लेकर क्या कहना? देखिए, मैं पहली बात तो यही कहना चाहता हूँ, तो मैंने पहले भी कहा है, आज दोहराना चाहता हूँ कि वक्फ बोर्ड ये सिर्फ हिंदू और मुस्लिम में एक दरी निर्माण करने के लिए, एक दूरी निर्माण करने के लिए लाया गया भाजपा का एक षड्यंत्र है। इस बिल की वजह से न आम हिंदू को न आम मुसलमान को कोई फर्क पड़ने वाला है। जो ये बताते हैं कि जितने अगर आप उनके भाषण देखें, भाजपा के भाषण देखें, तो ऐसा लगता है कि सबसे ज्यादा प्यार जिन्ना से भी ज्यादा प्यार भाजपा को आया। लेकिन मैं आज फिर एक बार यही कहना चाहता हूँ कि ये बिल आप पढ़ के देखिए और इसमें हिंदू हित का क्या है वो बताइए, देश हित का क्या है वो बताइए, मुस्लिम हित का क्या है बताइए। हेच मराठीमध्ये नाराज होतात म्हणून थोडं गावाला त्यांना माहिती होतं, गावाला अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत। या आपण बघतो 8-10 वर्षामध्ये अनेक लोक त्रस्त आहेत। हा प्रयत्न या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। तरी सर्व नागरिकांनी या ठिकाणी आपली गाडी जरूर घेऊन यावे। आपलं काम नक्कीच होईल। हा इतिहास आहे की शिवसेना शाखेमध्ये येणारा कुठलाही नागरिक रिक्त हाताने परत जात नाही, त्याला न्याय मिळतोच। हा शिवसेनेचा इतिहास आहे। त्यामुळे या ठिकाणी या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करत असताना आम्हाला जोगेश्वरी विधानसभेला खूपच अभिमानास्पद, कारण केंद्र सरकारने चुकीचे नियम लागू केलेले आहेत, पण मुख्यमंत्री कुठेही याच्यात काही इंटरेस्ट घेत नाहीयेत, कारण मुंबईकरांना त्रास होतो। जर खरोखर मुंबईकरांची काळजी असती तर मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत तो संपूर्ण मिटून टाकला असता। कॉर्पोरेट हब म्हणून जे वांद्रे संकुलाला पाहिलं जातं ते उद्यापासून वर्क फ्रॉम होम त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना, कारण की हेच त्यांना करायचं ना, कारण त्यांना मुंबई मारायची आहे, भाजपला मुंबई मारायची आहे, भाजपला मुंबई लुटायची आहे। आणि जर हा हेतू नसता भाजपाचा तर मुख्यमंत्र्यांनी याच्यात इंटरव्ह्यू केलं असतं। अरबी समुद्रात होणारा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या संदर्भात आज फडणवीस म्हणाले की आम्ही हायकोर्टात ही लढाई लढू, पण दुसरीकडे बघा हे जुमलेबाजी, मग त्यांनी त्यावेळी जलपूजन का करून घेतलं होतं? घाई निवडणुका होत्या म्हणून। उदयनराजेंनी मागणी केलेली आहे, उदयनराजेंनी मागणी केली शाळांसमोर छत्रपती जे स्मारक आहे ते अरबी समुद्रात लवकरात लवकर करा। दुसरं म्हणजे शासन अधिकृत शिवस्वराज्य जो काही इतिहास आहे तो मांडा। बघा हे सगळं आता महत्वाची गोष्ट हीच आहे, या सगळ्या चर्चा होऊ शकतात। ह्या देशामध्ये, या भूमीमध्ये, या मातीमध्ये दैवत जे आहे ते छत्रपती शिवराय आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही आहे। छत्रपती संभाजी महाराज देखील आहे। पण आज आपण पाहतो आजची जी परिस्थिती आहे, भाजपा आपल्याला अनेक विषयांमध्ये व्यस्त होतं। कदाचित पुन्हा एकदा जलपूजनचं त्यावेळी जसं नाटक केलं होतं 2017ला, आम्हाला पण फसवण्याचा प्रयत्न केला त्यांनी, कारण महापालिका होत्या, भाजपला मतं मिळवायची होती। पण आजची भूमिका, जर आज महाराजांचं स्वराज्य असतं, हिंदवी स्वराज्य असतं, तर आज तरुण जे बेरोजगार फिरतात ते फिरले नसते, त्यांना नोकऱ्या मिळाल्या असतात। आज आपण पाहतोय जे पाण्याचा प्रश्न मुंबईत आहे तसं झालं नसतं, आज महागाई जी आहे ती झाली नसती, हे सगळे